दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते। त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 2.5 लाखाच्या संदर्भात चर्चा 2.5 लाखाच्या आतल्या 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने। तर आपण पाहिलेलं असेल लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना या तारखेला आता जमा होणार एप्रिलचे 1500 रुपये। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं असेल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी एप्रिलच्या हप्त्याबद्दल पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे। तीच माहिती आपण डिटेलमध्ये आता बघूयात। तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आपल्याला माहिती असेल 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। तुम्हाला डीबीटीद्वारे थेट 1500 रुपये प्रत्येक महिन्याचे भेटत आहेत। मागच्या महिन्यामध्येच तुम्हाला 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये देखील फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे भेटलेले असतील। तुम्हाला पैसे भेटलेले असतील तर धन्यवाद म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मागच्या महिन्याचे, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा आता ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे आणि ते महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत अशा कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ दिला जातोय, जो की जुलै 2024 पासून ही योजना मार्च 2025 पर्यंत तुम्हाला त्याचे टोटल 9 हप्ते भेटलेले आहेत। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मिळणाऱ्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील लाखो महिलांना लागलेली आहे। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल, कारण की मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये भेटलेले असतील आणि ते तुमचे खर्च देखील झालेले असतील। आता तुम्ही ह्या महिन्याचे म्हणजे 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल। तुम्ही वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि तुमचा हप्ता जो आहे लवकर जमा होण्यास देखील मदत होईल। तर बघा आता एप्रिल महिन्याच्या या हप्त्याबद्दलची माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपये तुम्हाला आर्थिक मदत केली जाते, जो सन्मान निधी दिला जातो। ही योजना जुलै 2024 पासून कार्यान्वित असून आतापर्यंत त्याचे 9 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात देखील जमा करण्यात आलेले आहेत। मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रतीक्षात आता लाडक्या बहिणी आहेत। तुम्ही देखील याची खूप दिवसापासून वाट पाहताय, 1 एप्रिल पासून जवळपास तुम्ही वाट पाहताय, परंतु या संदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे। मग आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला नेमका कधी मिळणार आहे? माध्यमांशी बोलताना स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिना संपण्यापूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाईल असे सांगितले, परंतु त्यांनी कोणतीही निश्चित तारीख सांगितली नाही। साधारणपणे महिन्याच्या 25 तारखेनंतर हप्ता जारी केला जातो। यावेळी 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे।
त्यामुळे या तारखेला हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. तर बघा, आता महिला व बालविकास मंत्र्यांना या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटेल. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ते उत्तर तुम्ही त्यांच्या लाईव्ह जी पत्रकार परिषद होती त्यामधून पाहिलेलं देखील असेल. तर त्यांनी म्हटलं की एप्रिल महिना संपण्यापूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. म्हणजेच बघा, एप्रिल महिना संपायला अजून या ठिकाणी 9 ते 10 दिवस बाकी आहेत. तोवर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे, जवळपास 1 आठवडा वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता जमा होणार आहे. तर साधारणपणे आपण बघितलं 25 तारखेनंतर जर आपण पाहिलं तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे प्रत्येक वेळेस लाडकी बहीण योजनेचे जमा होतात. जसे की मागचे जे हप्ते आहेत, जे 26 तारीख असेल, 24 तारीख असेल, 23 तारीख असेल, अशा तारखांना या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्यामुळे सध्या बघितलं आपण तर 30 तारखेला अक्षय तृतीया आहे, त्याच्या या ठिकाणी औचित्य साधून देखील तुम्हाला पैसे दिले जाऊ शकतात. म्हणजेच 30 तारखेच्या अगोदर जसं की 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कधीही तुम्हाला हे पैसे जे आहेत या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात 30 तारखेपर्यंत. तर एप्रिल महिना संपण्यास 9 दिवस या ठिकाणी शिल्लक असल्याने, 9 ते 8 दिवस शिल्लक असल्याने महिलांमध्ये उत्सुकता याची वाढलेली आहे. त्यांना एप्रिलचा हा 1500 रुपयाचा हप्ता जो आहे 100% भेटणार आहे. कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच आता पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो महिना संपण्यापूर्वी आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करणार आहोत. तर बघा, त्याविषयीची अजून पुढे त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं 2,47 लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा लाभ दिला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यांना एक आर्थिक आधार व्हावा आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या ठिकाणी या योजनेचा उद्देश आहे. तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना दरमहा 1500 रुपयाने 9 हप्ते दिले गेले. 13,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखांपेक्षा कमी ही महत्त्वाची अट ठेवण्यात आली. महाराष्ट्राचे रहिवासी असणं, त्यासोबत इतर अटी देखील आहेत. प्रत्येक कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो या ठिकाणी सरकारमार्फत दिला जातोय. परंतु इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. सध्या राज्यात 2,47 महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलै 2024 पासून आतापर्यंत 9 हप्ते म्हणजे 13,500 रुपये तुम्हाला वितरित करण्यात आलेले आहेत. आता बघा, निकष बदलणार का याविषयी काय म्हटलं त्यांनी नेमकं. योजनेच्या पात्रता, निकष आणि अर्ज छाननीबाबत विचारले असता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, योजनेच्या सुरुवातीपासून अनेक गैरसमज पसरले गेलेले आहेत. योजनेबद्दल उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये हा शासन निर्णयातील मूळ निकष आहे. यात काहीही बदल होणार नाही. इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी नियम स्पष्ट आहेत. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत, तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन्ही योजनेचा समन्वयाने लाभ मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं. जसं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1,000 रुपये भेटतील, तर लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी अर्ज केला असेल तर त्याचे तुम्हाला 500 रुपये भेटतील. कारण की सरकारचा उद्देश आहे की या ठिकाणी कुठलीही योजनेअंतर्गत 1500 रुपये भेटले पाहिजेत. मग जो पण फरक असेल तो लाडकी बहीण योजनेतून पूर्ण केला जाईल. जसं की नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये भेटतात, तर 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळून या ठिकाणी दोन्ही योजनेचे मिळून त्यांना 1500 रुपये दिले जातील, अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे एप्रिलच्या हप्त्याबद्दल. नेमकं काय म्हटलं अजून डिटेलमध्ये बघा. एप्रिल हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये बँकामध्ये खात्याची तपासणी करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून 2,47 पात्र महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या विलंबामुळे काहींमध्ये नाराजी आहे. या दरम्यान स्वतः महिला व बालविकास मंत्री यांच्या आश्वासनानंतर आता सर्वांचे लक्ष 30 एप्रिल किंवा त्याच्यापूर्वी हप्ता वितरणाकडे या ठिकाणी लागलेला आहे. कारण की स्वतःच त्यांनी आता या ठिकाणी अपडेट दिलेला आहे की हा महिना संपण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना एप्रिलचे जे आहेत 1500 रुपये पाठवले जाणार आहेत. त्यामुळे आता सर्वांमध्ये या ठिकाणी उत्सुकता आहे. टेन्शन फ्री सर्व लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. कारण की एप्रिलचा हप्ता जो आहे तो त्यांना आता 100% भेटणार आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच ही माहिती दिलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे एप्रिलमध्ये देखील तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत. 2100 रुपये कधी भेटतील? कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी या ठिकाणी सुरू झाली त्याच्यानंतर निवडणुकीच्या पूर्वी प्रचार सभेदरम्यान अनेक वेळा या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांकडून 2100 रुपयाबद्दलची घोषणा करण्यात आलेली होती. 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलेलं होतं. मात्र सध्याचा जो अर्थसंकल्प मांडला गेला त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वांना आशा होती की 2100 रुपयाबद्दलचा निर्णय होईल. मात्र त्या ठिकाणी तो निर्णय झालेला नाही.
त्याबद्दल बोलताना या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे. म्हणजे पुढील 5 वर्षामध्ये कधीही 21 रुपयाबद्दलचा तुमचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. याबद्दल स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यावरती आमचं काम चालू आहे, त्याबद्दल आम्ही 100% निर्णय घेणार आहोत. योग्य वेळ आली की त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे 21 रुपयाबद्दल. कारण की अजून तुम्हाला 600 रुपयाची त्यामध्ये वाढ होणार आहे, अजून देखील तुम्हाला मोठा आर्थिक आधार त्या ठिकाणी भेटणार आहे. मात्र त्यांनी असंही सांगितलं की 1500 रुपयाची जी योजना आहे, म्हणजे 1500 रुपये प्रत्येक महिन्याचे तुमचे, ते मात्र बंद होणार नाहीत. ही योजना कायमस्वरूपी पुढे चालू राहणार आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये या वर्षासाठी 2025-26 साठी ही योजना कायमस्वरूपी पुढे चालू राहावी म्हणून 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता सध्या आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभरासाठी जवळपास 47,000 कोटी रुपये या ठिकाणी लागतात. त्यापैकी 36,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये झाली आहे आणि बाकी या ठिकाणी पुरवणी मागण्याद्वारे संपूर्ण तरतूद जी आहे पुढच्या अधिवेशनामध्ये केली जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण आजच्या तारखेचा अपडेट तुम्हाला दिलेला आहे. एप्रिलच्या हप्त्याबद्दलची माहिती जशी या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे, तीच माहिती जी न्यूजमध्ये आलेली आहे, तीच माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आता तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्ण 9 ते 8 दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे एप्रिलच्या हप्त्याबद्दल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचा अपडेट भेटेल. व पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद.